नंदुरबार जिल्ह्यात गणेश मूर्ती बनवण्याला सुरुवात झालेली आहे. पेननंतर सर्वाधिक गणेश मूर्त्या ज्या आहेत त्या नंदुरबार जिल्ह्यात बनत असतात आणि या नंदुरबार जिल्ह्यात या मूर्त्या ज्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील असलेल्या गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यात ज्या आहेत त्या पाठवल्या जात असतात. आपण पाहू शकतो की या कारखान्यामध्ये आणि या कारखान्यामध्ये गणपतीच्या मूर्त्या ज्या आहेत त्या तयार होण्यास सुरुवात झालेल्या आहे. नंदुरबार जिल्ह्यात जवळपास 41 पेक्षा अधिक कारखाने जे आहेत ते इथं आहेत आणि त्यामध्ये जवळपास 1500 पेक्षा अधिक कर्मचारी जे आहेत ते इथं काम करत असतात. तर नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या या गणेश उत्सवासाठी आता मंडळाकडून देखील गणेश मूर्ती जी आहे ती बुक करायला सुरुवात झाली आहे. कारागिरांकडनं गणेश मूर्ती ज्या आहेत त्या तयार केल्या जात आहे. जवळपास 5000 पेक्षा अधिक गणेश मूर्त्या ज्या आहेत त्या एकट्या नंदुरबार जिल्ह्यात तयार होत असतात आणि या मूर्त्या ज्या आहेत त्या आता वेगवेगळ्या राज्यात आणि जिल्ह्यांमध्ये जे ते जात असतात. आपल्या सोबत मूर्तिकार आहेत नारायण वाघ, आपण यांच्याकडनं जाणून घेऊ की कशा पद्धतीने मूर्त्या ज्या आहेत त्या तयार केल्या जात असतात आणि मूर्त्यांची परिस्थिती आणि मूर्त्या किती हाईट पासून तर किती हाईट पर्यंत असतं हे देखील त्यांच्याकडनं जाणून घेऊ. भाऊ काय सांगणार की कशा मूर्त्या तयार केल्या जात असतात, काय हाईट असते त्यांची वाली आणि काय काय मटेरियल जे आहे ते वापरलं जात असतं. साधारणतः आपल्याकडे गणपतीच्या उंच्या या 8 इंचापासून सुरुवात होतात आणि ह्या जवळपास आता ह्या वर्षी 23 फुटाची मूर्तीपर्यंत आपण तयार केलेली आहे. आपली पहिली मूर्ती यावेळेस राजस्थान या मेवाड या शहरात गेली आणि ती चतुर्थीला 14 तारखेला तिचं आगमन सोहळा तिथं करण्यात आला. त्याचप्रमाणे आपल्याकडे जवळपास साधारणतः 4 महिन्या अगोदर मंडळांची बुकिंग ही चालू होऊन जाते. आता शेवटच्या टप्प्यात अंतिम कामं झालेली, फिनिशिंग कलरिंगची कामं चाललेली आहेत. परंतु पीओपीच्या मूर्तीवरनं अनेक राजकारण असेल किंवा अनेक ज्या स्पर्धा ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत, त्यामुळं कोर्टाकडून देखील निर्बंध जे आहेत ते घालण्यात येत असतात. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर येताना दिसत येत आहे. सध्याची परिस्थिती पीओपी वरती काय राहणार आणि याच्यामुळे काय परिणाम होणार आहे का? हां. भरपूर वर्षापासून असे बरेच काही लोकांना एक गैरसमज होता, की पी हे प्रदूषणाला हानिकारक आहे. परंतु आम्ही सगळे मूर्तिकार महाराष्ट्रातील जे मूर्तिकार आहेत आणि काही राजकारणी लोकांची पण बऱ्याच लोकांची साथ होती. त्याच्यामुळे शास्त्रज्ञांनी हे सिद्ध करून दाखवलं, पी हे प्रदूषणाला हानिकारक नाही आणि त्यामुळे त्यांचे जे अहवाल होते, काकोटकर समितीचा अहवाल वगैरे हा कोर्टात दिला गेला आणि त्याच्यानंतर कोर्टाने आम्हाला सांगितलं, की बुवा ही प्रदूषणाला हानिकारक नाही म्हणून तुम्ही या मूर्त्या तयार करू शकतात आणि त्याच्यासाठी माननीय आशिष शेलार साहेबांनी बरेच प्रयत्न केलेत आणि आता महाराष्ट्राचा लाडका सण गणपती बाप्पाचा राष्ट्रीय सण म्हणून घोषित करणं त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी मानतो. त्याच प्रकारे महाराष्ट्रात भरपूर या ठिकाणी गणपतीच्या व्यवसायामध्ये आपले रोजगार या मूर्तिकार याच्या व्यवसायातून निर्माण होत असतात. काही मंडळांमधून राजकारणी लोकही तयार होत असतात म्हणून या गणपतीच्या उत्सवाला सगळ्यांची साथ आहे. म्हणून आमचाही उदरनिर्वाह त्याच्यावर चालू आहे. नंदुरबार जिल्ह्यात पेरनंतर सर्वाधिक मूर्त्या ज्या आहेत त्या नंदुरबार जिल्ह्यात बनत असतात आणि या जिल्ह्यात ज्या आहेत या ज्या मूर्त्या आहेत या कुठकुठल्या राज्यामध्ये आणि कुठल्या जिल्ह्यात जात असतात प्रामुख्याने. आपल्या लगत शहरालगत अं, जवळपास गुजरात जवळ आहे, एमपी जवळ आहे, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश आणि गुजरात. मध्य प्रदेश आणि गुजरात जवळ असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणून जास्त मागणी असते आणि त्याचप्रमाणे आता सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे जे गणपती आपले व्हायरल होतात, त्या व्हायरलमुळे देखील आम्हाला कर्नाटक, केरळ, तामिळनाडू वगैरे बऱ्याच लांब लांबचे फोन असतात. पण आम्ही त्यांना सांगतो, की एवढ्या वाहतुकीच्या दृष्टीने एवढ्या लांब नेणं शक्य नाहीये. तुम्ही लवकर या, त्याच्या हिशोबाने आपण तयार करू आणि मग ते आपण पुढे नेऊ. साधारण मूर्त्यांची किंमत काय असते? हजारोच्या घरात असते का लाखोच्या घरात असते मूर्त्यांची किंमत नेमकी? मूर्त्यांची किंमत ही जवळपास म्हणजे ना त्याचा क्वालिटीवर मेंटेन असते. तिच्यात आपल्याला काय-काय इम्पोर्ट करायचं म्हणजे फायबरची प्लेट असेल, डायमंड वर्क असेल किंवा त्याच्यात अजून नवीन काय एखादी फिगर असेल नवीन जॉइन करायचं, त्या हिशोबाने ते आपण त्यांची किंमत ठरवत असतो. साधारणतः समजा तुम्ही 10 फुटाची मूर्तीची ही ₹41,000 पासून तर ₹1,00,000 पर्यंत आपण ती तयार करू शकतो. अजून त्याच्यावरती पण गणपती बाप्पाचं काय किती कुबेरचा भंडारा अपूर पडलाय त्याला. म्हणून गणपती बाप्पा हा म्हणजे तो म्हणतो ना, की बुवा त्याची किंमत कोणी करू शकत नाही. असं ते आहे त्याचं. म्हणजे तो कितीचाही तयार करू शकतो आपण. फक्त समोरचं मंडळ जे आहे, त्याची अपेक्षा काय त्याच्या हिशोबाने आपण तयार करतो. निश्चितच गणपतींची किंमत जी आहे ती करू शकत नाही, परंतु गणपतीच्या किमती ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती आहेत. त्यासोबतच नंदुरबार जिल्ह्यातील ज्या मूर्त्या आहेत त्या संपूर्ण राज्यात आणि देशात जाताना आता तरी दिसून येत आहे. त्यामुळं महाराष्ट्रामधील गणपती उत्सव हा सर्वाधिक मोठा उत्सव म्हणून देखील साजरा जो आहे तो केला जाणार आहे आणि यासाठी गणपती मूर्तींची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे. गणपतीचे जे कारागीर जे आहेत आणि जे काही कलाकार आहेत त्यांच्याकडनं पहिला हात जो आहे तो मारला जातो. लवकरच गणपती जे आहे ते पूर्णतः तयार होतील आणि मंडळांना सुपूर्त केले जातील अशी काहीशी परिस्थिती जी आहे ती नंदुरबार जिल्ह्यात दिसून येत आहे.
जितेंद्र पैसाने, TV 9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.